दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन सुरू आहे। दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले। संजय राऊत आणि शर्मिला ठाकरेंचा सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दिनेश, आणि इथून आपण सध्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात नेमकी काय परिस्थिती आहे त्याची थेट दृश्य TV9 मराठीच्या दर्शकांना दाखवतो आहोत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेतला होता। त्याला मुंबईतील कानाकोपऱ्यातून प्रचंड असा युवक युवतींचा प्रतिसाद लाभलेला आहे आणि हा राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम किंवा हे अभियान संपल्यानंतर सध्याची आपण इकडची थेट दृश्य बघू शकतो। जे CJPचे समर्थक पाठीराखे आहेत किंवा ज्यांना नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवा आहे ते सगळे आंदोलक सध्या आपल्याला शिवसेना भवनाच्या चौकात जमलेले दिसत आहेत। हे आंदोलक इथून हटायला तयार पासून म्हणजे गेल्या रविवारपासून इथे जो कार्यक्रमाचा धडाका लागलेला आहे, आंदोलनाचा धडाका लागलेला आहे, तो अजूनही इथून संपताना दिसत नाहीये। रोज सायंकाळी 4 वाजता इथे तरुणाईची गर्दी आंदोलनाच्या माध्यमातून बघायला मिळते। या सगळ्या आंदोलनाचा आपल्याला वाहतुकीवरही परिणाम बघायला मिळतो आहे। या सेनाभवन चौकातली संपूर्ण वाहतूक, तिथे वाहतुकीची कोंडी झालेली आहे। पण हे सगळे आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम आहेत। या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवा। आता 24 जुलैचं आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवा। आता 24 जुलैचं आंदोलन झाल्यानंतर ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा निघणार आहे। जर ही आज परिस्थिती असेल, राष्ट्रगीताच्या गायनाला हा जर आज प्रतिसाद तरुणाईकडून पालकांकडून लाभला असेल तर 26 तारखेला ठाकरेंचा जो संयुक्त मोर्चा निघणार आहे त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभेल हे आता जवळपास निश्चित आहे। सगळे नेते आवाहन करतायत की आता या गर्दीनं आपापल्या घरी जावं, पण अजूनही आंदोलक इथून हटायला तयार नाहीत। आणि ही सगळी दृश्य आपण शिवसेना भवनाच्या गच्चीवरून म्हणजे टॉप अँगलने दाखवतो आहोत। पोलीस ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करत आहेत, पण वाहतुकीच्या एकूण सगळ्या रहदारीवर परिणाम झालेला आहे आणि आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत। त्यांना आपल्या मागण्या केंद्र सरकारकडून मान्य करून हव्या आहेत। प्रामुख्याने धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर हे सगळे आंदोलक ठाम दिसत आहेत। बॅक टू स्टुडिओ। नक्कीच दिनेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तरी टॉप अँगलने घेतलेली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अजूनही सुरूच आहे। राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम झालेला आहे, मात्र आंदोलक विद्यार्थी जे आहेत, तरुणाई जी आहे ती मोठ्या संख्येनं यासाठी जमलेली होती, ती अजूनही या ठिकाणाहून हटलेली नाही। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हमको रेजिग्नेशन चाहिए, one basic thing, and the second thing is the wounds which all kids have got, who is going to pay for that? Those wounds are going to be there on their body for lifetime. The 20 kids have committed suicide because of the need. Who is going to pay for that? The money won't pay for the wounds on the students and the death of the students.